बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला शिव महिमा, मंत्र महिमा, ज्योतिर्लिंग वर्णन, दाशार्य राजाची कथा व त्याचा उद्धार याबद्दल सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो, आंबेसह विराजमान अशा श्री सदाशिवाला नमस्कार असो. हे शिवा, तू पार कोणालाच कळत नाही. तू सर्वांचा आद्य आहेस, तू अनादी आहेस, तू मायेच्या पलीकडील आहेस. ब्रह्मानंदाचे पूर्णत्व म्हणजेच तू शाश्वत म्हणजेच अविनाशी आहेस. तू हेरंबाचा पिता आहेस, तू जगाचा गुरु आहेस. हे शंकरा, तुझे स्वरूप ज्योती स्वरूप म्हणजे अग्नीसारखे दिव्य आहे. तू सर्वांपेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहेस. तुझा आरंभ केव्हा कोठे आहे ते कळत नाही. तू स्वतःच स्वयंभू आहेस आणि तू नित्य आनंद रूपी वनात विहरत असतोस. तू उत्पत्ती स्थिती लयात्मक असे हे मायेचे चक्र चालवितोस. तू अविनाशी आहेस आणि अनंत शरीर रूपी वेळ धारण करणारा तू या जगाचा खरा पालन करता आहेस. ज्योतिर्लिंगाचे स्तवन, हे शंकरा तुझा जय असो. तृतीय नेत्राने युक्त असा तू विरूपाक्ष म्हटला जातोस आणि तुला 5 मुखे आहेत. हे सर्व सृष्टीच्या व जीवांच्या कर्मांचा तू अध्यक्ष आहेस आणि केवळ शुद्ध चेतन असे तुझे रूप आहे. हे शंकरा, तू सर्व विश्वात भरून राहिलेला आहेस आणि तू कोणत्या प्रकारे जीवांना कर्मबंधनातून सोडवितोस ते कळत नाही. हे गहन असे तुझे कृपा रहस्य आहे. हे शंकरा, मनातच जन्म पाहून मनाला मोहित करणारा जो मदन, त्याला तू दग्ध करणारा आहे. हे शंकरा, तू भक्तांना प्रिय आहेस व भक्तांवर तुझेही प्रेम असते. तू हिमालयाच्या दामात असून तुझ्या भाल प्रदेशी नेत्र आहे. हलाहल नील पान केल्याने तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे. तू उमेचा पती आहेस. तुझ्या जटात स्वर्गातील मंदाकिनी नदी विराजत आहे. ती तर शुभ्रपणाने जाईच्या फुलांच्या माळेसारखी शोभून दिसते. हे शंकरा, गरुड वाहन असा जो विष्णू, त्याचा तू अत्यंत आवडता असून त्रिपुर रूपी असुराचा तू अंत केलास. अर्थात त्रिलोकीत असणाऱ्या चराचर सृष्टीतील कशाचाही मोह तुला नाही. यक्षांचा राजा जो कुबेर तो तुझा मित्र आहे आणि प्रतापाने तू सूर्य समान आहेस. हे शंकरा, तू दक्षाचा यज्ञ विध्वंसून टाकलास आणि मृगचिन्ह धारण करणारा चंद्र तुझ्या भाल प्रदेशी शोभायमान आहे. हे शिवा, तुझा भाल प्रदेश विशाल असून तुझी कांती तर कापरासारखी शुभ्र आहे. तू विष प्राशन करून सर्व भक्तांचे व जगाचे रक्षण केलेस. हे सर्व विश्वातील घडामोडी तुझ्या समक्षच होतात. अर्थात तू दुर्लक्ष करशील असे काहीच नाही, म्हणून तुला सर्व साक्षी म्हणतात. तू सर्वांगी भस्मलेपन करतोस. सर्वांना तू भयमुक्त करणारा आहेस आणि त्यांची संसारापासून मुक्ती करणारा तूच आहेस. हे शंकरा, विश्वाची उत्पत्ती स्थिती व अंत याला कारण तूच आहेस. तू हातात त्रिशूल धारण करतोस आणि तू सिंहाचे चर्म वेढून घेतले आहेस. हे शंकरा, तू देव सेनापती स्कंद याचा पिता. तुझ्या वदनावर नेहमी सुंदर हास्य विलसत असते. तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्नी आहेस. तू सच्चित व आनंद असे विविध ब्रह्म असून तू मलरहित आहेस. जगाचे कल्याण करणारा म्हणून तू शिव. तुझे चित्त पूर्ण शांत असते म्हणून तू शांत आणि ज्ञानाचे सधन रूप म्हणून ज्ञान धन असा तू कधीच विचलित न होणारे अचल तत्व आहेस. तुझे तेज कोट्यावधी सूर्या एवढे आहे आणि ते कधी ढळत नाही, कमी होत नाही. तू सर्व काळी सर्व काही व्यापलेले आहे. हे शंकरा, कलियुगातील जो पाप मल त्याचे दहन करणारा तू कल्मश म्हणजे दोष, डाग, लांछन यातून भक्तांना सोडवतो. तू अनंत ब्रह्मांडाचा नायक म्हणजे त्यांचा चालक आहेस आणि जगाचा रक्षक आहेस. पडद्यातून उत्पन्न झालेल्या अर्थात कमलोत्पत्ती ब्रह्मदेव त्याच्या पित्याचे म्हणजे विष्णूंचे मन तुझ्या ठाई रमते आणि जीवांना जन्ममरणातून मोक्ष तूच देतोस. हे शंकरा, तुझे अहोरात्र ध्यान करणारे देव म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्त्रार्जुन, इंद्र, सर्व देव आणि ब्रह्मांड हे सर्व तुझे नित्य ध्यान करतात. तू भव म्हणजे खरी सृष्टी
सृष्टी आहेस आणि प्राण्यांच्या संसारातील यातनांचा अंत करणारा आहेस. पार्वतीचा पती आणि स्मशानात अर्थात शून्य स्थानी तू निवास करणारा आहेस. वैखरी वाणीच्या शक्तीच्या पलीकडे तू आहेस. स्वर्ग नदी गंगा होऊन अवनितलावर आली असता तू तिच्या तीरी विश्वेश्वरनाथ काशीपुरीचा नाथ म्हणून विहार करतो. अर्थात हे तुझे प्रिय स्थान आहे. काशी हे तुझे स्थान असून तू महत्वाचाही तत्वाचाही विलस करणारा, सर्पभूषणे धारण करणारा, गजासुराचा व मदनाचा गर्व नष्ट करणारा असा तू आनंदघन ओंकार अमलेश्वर आहेस. तू मद व गर्व नष्ट करणारा, जन्मरहित व अपराजित आहेस. तू उज्जैनी येथे कालातीत महाकाल म्हणून राहतोस. तू अमित सृष्टीचा प्रारंभ गर्भ असून देव व शास्त्रेही तुला नमन करतात. तुला कोठेही खंड नाही, अवयव नाही. तू पूर्ण असल्यामुळे तुला आवरण असे नाही. अर्थात दिशा हेच तुझे वस्त्र आहे. तू स्मरण मात्रे भयाचा नाश करतोस. अर्थात नमः शिवाय म्हणणारा भक्त निर्भय होतो. तूच भक्तांच्या हृदयरूपी चकोराला चंद्राप्रमाणे प्रिय आहेस. तू वेणू राजाचे महान पाप हरण करणारा सनातन धृषेश्वर आहेस. शंकरा, तू असा शुक आहेस की ज्याला उमेचे हृदय हाच एक पिंजरा आवडतो. अर्थात उमेच्या मनात तुझेच नित्य ध्यान चाललेले असते. तू भक्त हृदय रूपी कमलात मुग्ध होऊन राहणारा भ्रमर आहेस. हे भोळी शशिकला धारण करणाऱ्या शंकरा, असा तू सौराष्ट्र देशात सोमनाथ नावाने विराजत आहेस. हे शंकरा, भीमाशंकर म्हणून तू विराजमान असून ते तुझे रूप भयानक असूनही खरोखरीच तू करुणेचा सागर आहेस. तुझे नेत्र कमळासारखे आहेत आणि रुद्राचा तो अवतार तूच आहेस व रुद्राक्षांचे भूषण तू धारण करतोस. तुझे तप महान आहे. नागनाथ नामाने तू ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस. तो तू नागांना अंकित करणारा, नागभूषण धारण करणारा. तुझी कुंडले नागेंद्राची व तुझे वस्त्रही गजाचे आहे. तू नागांचे रक्षण करणारा व गजमुख गणपतीचा पिता आहेस. वृत्ताचा शत्रू जो इंद्र त्याचाही पराभव करणाऱ्या मेघनादाचा पिता रावण, त्याला तू वर दिलास. तू बाणासुराला प्रिय आहेस. तू पंचबाण मिरवणाऱ्या मदनाचा अंत केलास. भवरूपी रोगावर औषध देणारा तूच वैद्य आहेस. त्रिपुरासुराचा नाश करणारा अतिशय अद्भुत असा वैद्यनाथ तूच आहेस. हे त्रिनयना, तिन्ही गुणांच्या पलीकडे तू असून त्रिविध तापांचे शमन तूच करतोस. तू 3 प्रकारच्या भेदांपलीकडचा आहेस. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारा त्र्यंबक तूच आहेस. तू करुणेचा सागर आहेस. करुणेचा मेघच आहेस. कामरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंह, कृपेचा सागर आणि जगाच्या आनंदाचा मूळकंद म्हणजेच संचय तूच आहेस. तू हिमालयात निवास करतोस व हिमवताच्या कन्येचा पती आहेस. हिमकेदार नावाने तू नित्य अभिनव रूपात दिसतोस. तू पाच मुकुट धारण करतोस. मायेचे मालिन्य तू धारण करतोस. वेद तुझे गुण रात्रंदिवस गातात. तुला आदी मध्यवंत काहीच नाही. असा तू श्रीशैल पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने राहतोस. तू इंद्र शत्रू मेघनादाच्या पित्याला रावणाला मारणाऱ्या रामाला प्रिय असून तुझ्या समोर अहोरात्र हात जोडून हनुमान उभा आहे. असा तू रामेश्वर नावाने जगताचा गुरु म्हणून विराजत आहेस. शिव महिमा अशा सर्वोत्तमा शंकरा, हे अजन्मा अजिता ब्रह्मानंदाच्या परम निधाना, तुझी थोरवी वर्णन करणे वेदशास्त्रांसही अशक्य आहे. ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर कवी असे नम्रपणे म्हणतो की तुझ्या गुणांचा सागर अगाध व अपार आहे. तेथे बुद्धी, तर्क व चित्त हे पोहून किती पोहणार. तुझा पार लागणारच नाही त्यांना. सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करणारा तराजू कुठून आणू. आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू. समुद्राचे पाणी व वाळूचे कण किती मोजू. कोणत्या मापाने मोजू. सूर्य पाहण्यासाठी दिवा कोणता. पृथ्वीची पाठी करून पर्वताच्या काळजाने समुद्राच्या दौंडीत
शाही बनवली व ती कल्पवृक्षाची लेखणी बुडवून साक्षात सर्व सरस्वती जरी लिहू लागली तरी तुझा महिमा लिहिणे तिला शक्य झाले नाही. तिथे मी बिचारा ग्रंथरचना कशी करू? परंतु जर तूच मनात आणलेस व मजवर कृपा केलीस तर अशक्य ते काय आहे? ग्रंथ प्रयोजन. द्वितीयेच्या इवल्याशा चंद्रकोरीला लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात त्याप्रमाणे हे करुणा सिंधो मी अल्पमतीने तुझे गुण गात आहे. सत्यवतीचा प्रिय पुत्र वेदव्यास तुझे महिमा रूप आकाश भेदन करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला अंत न कळल्यामुळे तोही तटस्थ राहिला. तिथे मी मंदबुद्धीचा पामर तुझ्या थोरवीच्या आकाशात संचार तरी कसा करणार? परंतु तुझ्या गुणांच्या सागरात मी मासा होऊन सुखाने पूर्ण शरण येऊन विहार करीत आहे ते माझ्या जीवाचे सार्थक व्हावे म्हणून. शिवाचा आदेश. श्रीधर कवींचे असे बोलणे ऐकून तक्षक कन्येचा पती श्री शंकर संतुष्ट झाला आणि म्हणाला, तू शिवलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. मी त्यात रस परिपोष करीन. ज्याप्रमाणे पंडित हा मुलाचा हात धरून त्याला अक्षरे लिहायला शिकवितो त्याप्रमाणे मी तुझ्या मुखाने माझे सर्व गुण वदवीन. श्रोत्यांनी आता लक्ष द्यावे. व्यासांनी स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंड नावाचा जो भाग आहे त्या शिवलीला वर्णन केली असून तो शिवलीलामृत नावाचा ग्रंथ होय. नैमिषारण्यात अनेक मठ आहेत. या अरण्यात अनेक ऋषी तप करीत होते. तिथे शौनक व इतरांनी सुताला प्रश्न विचारला, आमचा चित्त आकाशात तू चंद्रा समान आहेस. आता आमचे कर्णरूपी चकोर तृप्त कर. तू अनेक पुराणे वर्णन केली. विष्णूंच्या अवतारांची महती सांगितलीस. दशावतार वर्णिलेस. भारत भागवत आदी ग्रंथ ऐकून आमचे कान तृप्त झाले. आता अजून असा शिवलीलामृत ग्रंथ श्रवण करावा असा आमचा मानस आहे. शिवमंत्राचे श्रेष्ठत्व. तेव्हा व्यासांचा शिष्य सूत्र म्हणाला, आता चित्त देऊ नये का? परम आश्चर्यकारक शिवचरित्र आहे का? पाप पर्वता एवढे असले तरी या श्रवणाने जळून जाईल. श्री शंकर या श्रवणाने तुम्हाला सर्व काही देईल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती, ज्ञान आणि विवेक हे सर्व देईल. शिवचरित्र म्हणजे सर्व तीर्थयात्रांची फलश्रुती आहे. महान यज्ञाचे पुण्य याच्या श्रवणाने मिळते. कलिमल नष्ट होतो. सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे आणि सर्व नाम जपात शिव मंत्र श्रेष्ठ आहे. तो म्हणजे ओम नमः शिवाय हा 6 अक्षरांचा मंत्र. नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तेवढाच फलदायी आहे. तो संसारूपी सागरातून तारून नेणारा आहे. ब्रह्मदेव व इतर सर्व देवता व ऋषी शिवमंत्राचा जप करीत असतात. दारिद्र्य नष्ट होते. दुःख दूर होते. भव व शोक नाहीसे होतात. काम, क्रोध, भेदभाव आणि पातके यांचा नाश होतो तो या शिवमंत्रामुळे. या मंत्राने संतोष होतो. पोषण होते. धैर्य येते. याने ऋषींचे व देवांचे कल्याण होते. याचा महिमा अनिवार्य आहे. 9 ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे. तसा नमः शिवाय या शिव पंचाक्षर मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे. ब्रह्मा व विष्णू याचा जप करतात. 6 शास्त्रात वेदांत श्रेष्ठ, तीर्थांत प्रयाग श्रेष्ठ आणि क्षेत्रात काशी क्षेत्र श्रेष्ठ असा सर्व मंत्रात हा मंत्र श्रेष्ठ आहे. शास्त्रांमध्ये पाशुपतास्त्र, देवांमध्ये कैलासपती शंकर, पर्वतात जसा मेरू पर्वत तसा हा पंचाक्षरी मंत्र सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्व आहे. हा तारक मंत्र म्हणजे परमब्रह्मच आहे. यावरून सारी तीर्थे ओवाळून टाकावी. आत्मप्राप्ती हेच या खाणीतील रत्न अशी खाण म्हणजे हा मंत्र. कैवल्याच्या मार्गावर प्रकाश पाडणारा सूर्य म्हणजेच हा मंत्र. हा ब्रह्मस्वरूप अग्नी अविद्यारूपी अरण्याचे दहन करतो. सनक आदी करून जे खरे ज्ञानी आहेत ते हाच मंत्र जपतात. या मंत्राचा जप ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी कोणीही करावा. त्याला प्रतिबंध नाही. जागृती तर त्याचा जप करावाच, पण स्वप्नातही याचा जप करावा. याचा जप करण्यासाठी बसलेच पाहिजे असे नाही. येता जाता, कार्य करता करता, दिसताना, बोलताना एवढेच काय कोणाशी भांडण करायचे असेल व त्यावेळी स्मरण राहिले तरी नमः शिवाय मंत्र पुरतच राहू द्यावा. याचा जप करण्यास काळ वेळाचे बंधन नाही. 5 अक्षरांचा हा जय म्हणजे पंचानन.
अर्थात सिंह आहे. याची गर्जना खाली पडताच दोषरूपी हत्ती तात्काळ निष्प्राण होतात, त्याचे भस्म होऊन जाते. या मंत्राला न्यास नको, मातृकान्यास नको, विशिष्ट असणही नको, प्रेमाने हा म्हणावा. शिव शिव असे प्रेमाने स्मरण करतात. शंकर समोर उभा राहतो. जे या मंत्राचा अखंड जप करतात त्याचे रक्षण जिनेत्र शंकर स्वतः करतो. स्वतःच्या शरीराची सावली घालून भक्तांचे अहोरात्र रक्षण करतो. जे नमः शिवाय हा मंत्र जपतात त्यांना शंकर म्हणतो की भक्तांनो, मी तुमचा ऋणी आहे, पण या मंत्राचे ग्रहण गुरुमुखाने विधीपूर्वक करावे. गुरु महिमा, गुरु ब्राह्मण असावा, त्याच्या अंगी दैवी गुण असावेत, वैराग्य भक्ती दिव्य ज्ञान असावे. तो सर्व काही तारतम्याने जाणणारा उदार दयावंत असावा. तो शांत स्वभावाचा, इंद्रिय वृत्ती ताब्यात ठेवणारा, मित भाषण करणारा असावा. तो मनाला पापलेला नसावा, तांबिक नसावा. तो अहिंसक व विरक्त असावा. सर्व वर्णीयांना गुरुमंत्र देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे असे जे वचन आहे ते लक्षात घेऊन गुरुमंत्राचा उच्चार ऐकावा. तो अशा श्रेष्ठ गुरूंकडूनच. नमः शिवाय हा मंत्र स्वतःला माहीत आहे म्हणून त्याचा जप आपला आपण करायला लागू नये, गुरुमुखाने घ्यावा. उगाच जप केला तर तो निष्फळ होईल. जो कामी, क्रोधी, मदोन्मत्त आहे, ज्याच्यावर गुरुकृपा नाही, अशा माणसाने जरी कितीही ज्ञान सांगितले तरी त्याचे तोंड सुद्धा पाहू नये. अहो, वेद आणि शास्त्रांचा खोल अभ्यास करून कितीही ब्रह्मज्ञान झाले आणि विद्वान व संत यांच्याशी कितीही चर्चा केली, सद्गुरुविना तो मनुष्य संसारातून तरुण जात नाही. कोणी लोकांना मोठ्या प्रौढीने सांगतात की अहो, मला भगवंताचे स्वप्नात मंत्र दिला, पण प्रत्यक्ष गुरु केल्याशिवाय ते तरुण जाणार नाहीत. देवाने प्रत्यक्ष येऊन जरी आत्मरहस्य सांगितले तरी मनुष्य गुरुला स्वतः शरण गेला नाही तर तो भवसागर तारून जाणार नाही. उपनयन झाल्याशिवाय जो गायत्री मंत्राचा जप करतो तो भ्रष्ट होय. तो मंत्र व जप करणारा दोघे अपवित्रच असतात. लग्नात सारे वराडी जमले पण खुद्द वर आलाच नाही तर त्याचा जसा उपयोग नसतो तसाच हा प्रकार आहे. एखाद्याने खूप ग्रंथ वाचन केले तरी त्याचा जन्ममरणाचा त्रास कधी चुकणार नाही. म्हणून मुमुक्षने संप्रदाय परंपरेतील श्रेष्ठ गुरूंना शरण जावे. उगाच भलत्या सलत्या मनुष्याकडून मंत्र घेऊ नये. पूर्व संप्रदाय ज्ञात नाही असा गुरु करू नये. जन्मांधाला असे रंगाचे ज्ञान नसते तसा तो गुरु असतो. या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्रात अर्थात काशीमध्ये, कुरुक्षेत्रात, नैमिषारण्यात, गोकर्ण क्षेत्रात आणि अशाच पवित्र स्थानी करावे. शंकराचे किंवा विष्णूचे पवित्र क्षेत्र असावे. या मंत्राचे श्रवण व पठण करण्यात नित्य मग्न असावे. त्याचा निधिध्यास असावा. शिव महिमेची कथा श्रवण करण्यास आस्था ठेवावी. सर्व पापे क्षीण होतील. शिव मंत्राच्या श्रवण पठणाने त्याचा साक्षात्कार होईल. ब्रह्महत्या करणारा, वाटमारी, तामसी माणूस सर्व काही याच्या श्रवणाने पवित्र होतात. शिव महिमा सांगणारी पुरातन अशी एक कथा मी सांगतो, ती आता श्रवण करा. दाशार्य राजाची कथा. त्याचे सद्गुण. मथुरा नगरीत परम पवित्र असा यादव वंशात दाशार्य नावाचा राजा राज्य करीत होता. तो सुलक्षणी होता, उदार होता. अनेक राजे त्याची सत्ता मानीत, त्याला वंदन करीत. त्यांच्या मुकुटातील रत्नाचा प्रकाश या राजाच्या पायाच्या नखावर पडे. त्या राजाने पृथ्वीवर आपल्या सत्तेचे पांघरून घातले होते. ती त्यामुळे सुरक्षित होती. त्याच्या कीर्तीची धवल पताका शरद ऋतूतील पूर्णचंद्राप्रमाणे शोभत होती. अर्थात त्याची सत्कीर्ती निर्दोष होती. सर्व प्रजाजन व ब्रह्मनंद या राजाचे शुभचिंतन करीत असत. शुक्ल पक्षातील चंद्र जसा द्वितीयेपासून दिवसेदिवस वाढत जातो तसे त्याचे यश वाढत होते. दुर्बुद्धी त्याला कधी होत नसे. सद्बुद्धी रूपी धर्मपत्नीवर त्याचे प्रेम होते आणि दुर्बुद्धी दासीकडे तो डुंकूनही पाहत नसे. तो विष्णूसारखा सुंदर होता आणि ज्ञान रूपी शस्त्राने प्रजाजनांचे दारिद्र्य त्याने नष्ट केले होते. क्षत्रियांना परशुराम असा जिंकीत असे तसा हा दाशार्य राजा रणात शत्रूंना जिंकीत असे. त्यावेळी प्रलय अग्नीसारखा तो भयंकर वाटत असे. कुऱ्हाडीसारखा धाव घालून गेले तरी वृक्ष जसा स्थिर राहतो, पळून जात नाही, तसाच हा राजा रणांगणात निर्भयपणे उभा राहत असे. 14 विद्या व 64 कला त्याला अवगत होत्या. दान रूपी मेघाने धनवर्षाव करून
त्याने याचकांचे दारिद्र्य हीच धूळ भूमिगत केली होती. हा राजा म्हणू लागला की मेघगंभीर ध्वनी होई, त्यामुळे प्रजाजनांची चित्तेही मयुराप्रमाणे आनंदाने नाचत असत. या राजाच्या सेनेकडे पाहून सागरही भयभीत होई. त्याचे वचन ध्रुवासारखे स्थिर व अढळ असे. दाशार्य पत्नी कलावती, अशा या दाशार्य राजाची पत्नी कलावती फार सुंदर होती. काशीच्या राजाची कन्या होती. तिचे सौंदर्य अप्रतिम होते. सरस्वतीलाही त्या सौंदर्याचे वर्णन करायला आवडत असे. लावण्यरूपी सागरावरील ती जणू एक लाट होती. तिचे नेत्र सुंदर, ओठ सुंदर, वदन चंद्रासारखे, भाषण मृदू मधुर, स्वर कोकिळासारखा. तिची चाल हंसासारखी डौलदार होती व कंबर सिंहाच्या कमरेसारखी लहान होती. वेणी पाहून वाटे की हा मोठा काळा भुजंग तर नव्हे. तिच्या सौंदर्याने अलंकारांना जास्त शोभा येत असे. तिचे दात हिऱ्यासारखे चमकत असत. त्यामुळे ती बोलू लागली की भोवती मंद प्रकाश पडे. ही सर्व कला जाणणारी होती, त्यामुळे तिचे कलावती नाव सार्थ होते. सौंदर्याच्या खाणीतले जणू सर्वश्रेष्ठ रत्न अशी ती राणी चतुर व सुज्ञ होती. तिच्या तनूला उत्तम सुगंध येत असे. राजाचे मन भ्रमर होऊन तिच्या मुखरूपी कमळाने आकृष्ट होत असे व तिच्याकडे कितीही पाहिले तरी राजाचे समाधान होत नसे. एकदा राजाचे मन तिच्याकडे आकृष्ट झाले. त्याने तिला जवळ बोलवले, पण ती आली नाही. ती रूपवती होती. त्या सौंदर्याने राजा जाळ्यात सापडलेल्या माशासारखा तळमळत होता. ती आली नाही तेव्हा राजा सुटून तिच्या महालात गेला. तिने राजाला पाहिले, पण तिचे मन प्रसन्न झाले नाही. राजा तर तिला आलिंगन देण्याचा दूर झाला होता. तो तिच्या अनुनय करू लागला, प्रिये कलावती, शृंगार लतिके, ये मला आलिंगन दे. तुझे सर्व शरीर किती शुभ लक्ष्मी आहे. माझ्याजवळ ये, आपले मिलन घडू दे. आपल्याला जो पुत्र होईल तो उत्तम होईल. मला नाराज करू नकोस. राजन, आपण धीर धरा. राणी गंभीरपणातच स्मित करून म्हणाली, आता मला स्पर्शही करू नका. तो म्हणाला, का बरे, मी तुला प्रिय नाही का? राणी म्हणाली, नाथ, आपण मला प्रिय आहात म्हणूनच सांगते की मला यावेळी स्पर्श करू नका, कारण मी शशीशेखर शिवाचे व्रत करत आहे. अशा वेळी मी आपल्याला साथ देऊ शकत नाही. राजा म्हणाला, मी तर इथे व्याकुळ झालो आहे. राणी म्हणाली, जी स्त्री रोगी असेल, गर्भवती असेल, कुमती असेल, उपाशी असेल, व्रतस्थ किंवा वृद्ध अथवा अशक्त असेल तरी मिलनाला योग्य नसते. मिलनाच्या वेळी स्त्री, पुरुष, तरुण, उपवान, सुखी, संतोषी असावे. चिंताग्रस्त नसावे. पर्वकाळ नसावा. व्रताचा दिवस नसावा. उत्तम काळी उत्तम भोजन करून विश्रांती घेऊन मगच स्त्रीशी शयन करावे. राजन, आपण मला स्पर्श करू नये, शपथ आहे. राणीचे बोलणे मनावर न घेता राजा पुढे झाला. तो काम वासनेने अंध झाला होता. त्याने कलावतीला एकदम दृढ आलिंगन दिले. तो काय, कलावतीला स्पर्श होताच राजाचे अंग पोळले. राजा एकदम बाजूला झाला आणि म्हणाला, राणी, माझे अंग असे का भाजले? कारण काय आहे? राणी म्हणाली, नाथ, आपण रागवू नये. माझे गुरु दुर्वास ऋषी यांनी मला ओ नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्याचा मी अहोरात्र जप करते. त्यामुळे माझे शरीर पवित्र झाले आहे. माझे शरीर तापलेले नाही. ते तर अत्यंत शीतल आहे. आपले शरीर अपवित्र असेल कारण आपण व्रते पाळली नसतील आणि आचरण शुद्ध ठेवलेले नसेल. अभक्ष्य पदार्थ भक्षण केले असतील. मला गुरुकृपेने अंतर्ज्ञान आहे. आपण जप, तप, शंकराची पूजा यातले काहीही केले नाही. गुरूंची सेवा घडलेली नाही. पुढे आपल्याला दारुण नरक यातना भोगाव्या लागतील. सावधान व्हा. आत्ताच काही साधन करा. राजाला फार वाईट वाटले. त्याला दुःखाने बोलवेना. त्याचा कंठ दाटून आला. तो राणीला म्हणाला, खरोखरच मोठाच प्रमाद मजकडून घडला आहे. कलावती, तू फार सद्गुणी आहेस. मलाही त्या शिवमंत्रांचा उपदेश कर. त्याचा जप केला की मोठी पापे भस्म होतील. राणी म्हणाली, मंत्र देण्याचा अधिकार मला नाही. मी आपली पत्नी, आपण माझे पती. शास्त्राप्रमाणे माझे आपण गुरु. मी आपली गुरु होऊ शकत नाही. आपण यादव कुळाचे मुख्य गुरु जे गर्गमुनी आहेत त्यांच्याकडून उपदेश घ्यावा. ते ज्ञानी आहेत. जनांमध्ये श्रेष्ठ आहेत. वसिष्ठ, वामदेव यांच्यासारखे ते थोर ज्ञानी ऋषी आहेत. आपले तेच गुरु होतील. राजाला आनंद झाला. तो दुसऱ्या दिवशी राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. मुनींना त्याने साष्टांग नमस्कार केला. त्यांचे सात्विक भाव दाटून आले.
त्याने नम्रपणे विनंती केली, मुनिश्रेष्ठा, मी तुम्हाला शरण आलो आहे. मला शिव दीक्षा द्यावी, मजवर अनुग्रह करावा. गर्ग मुनींना त्याची करुणा आली. ते राजाला नदीच्या तीरावर घेऊन गेले. त्याला यमुनेत स्नान करण्यास सांगितले. नंतर एका मोठ्या वृक्षाच्या तळी स्वतःही स्नानोत्तर त्याच्यासह बसले. नंतर राजाकडून त्यांनी शंकराची पूजा करून घेतली. राजाने गर्गमुनींची पूजा केली. त्यांना गुरुदक्षिणा म्हणून भांडारातून द्रव्य संभार दिले. त्याने गर्गमुनींचे पाय धरले. म्हणाला, गुरुश्रेष्ठा, मी तुम्हाला तन मन धनाने शरण आहे. मला उपदेश करावा. खरोखर जे गुरुला शरण जातात ते धन्य, पण जे गुरूंची वंचना करतात ते पामर पुढे घोर नरक यातना भोगतात. आपल्या गुरूंच्या घरी संकटे आलेली असताना स्वतः तो सुखविलासात दंग असतो, त्याला ज्ञान कुठून प्राप्त होणार? जो साक्षात ब्रह्मानंद असा गुरु आहे त्याची भक्ती करीत नाही तो मतिमंदच आहे. कोणी लबाडीने म्हणतात, तन काय, धन काय, मन काय, सारे नाशवंत आहे. ते गुरूंना अर्पण करण्यात काय अर्थ आहे? पण असे तरकट करणाऱ्यांचे ज्ञान शठाचे ज्ञान असते. त्यांचे तोंडही पाहू नये. त्यांचे ज्ञान, त्यांची विद्या, त्यांचे वैराग्य, त्यांची साधना सारे काही व्यर्थ आहे. धिक्कार असो त्यांचा. तो जरी 4 वेद आणि 6 शास्त्रे पडला तरी त्याला काही अर्थ नाही. गाढवाने पाठीवर चंदनाचा भार वाहण्याचा तसाच तो भार. षडरस अन्नात पळी बुडली तरी तिला त्या अन्नाची चव काय? इतर लोक अन्न आवडीने खातात पण पळी तशीच राहते. तांदूळ मापात भरून तिकडून तिकडे टाकतात पण माप तांदूळ खात नाही. तशी त्यांची विद्या म्हणजे केवळ ओझे वाहणे. रसाचे गुऱ्हाळ असते, तिथे घाणा काही रस पित नाही. लोक रस टाकतात. पात्रात साखर ठेवली तर पात्राला तिची चव ती काय? तसे गुरूंची वंचना करणारे लोक विद्येचा केवळ भार वाहणारे असतात. ते भाविक नव्हे, ते जाणावे. पण दाशर्य राजा तसा नव्हता. तो कष्टाळू भाविक होता. त्याने गुरूंचे षोडोपचारांनी पूजन केले आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला. जेव्हा गर्गमुनींनी त्याला हृदयापाशी धरले, त्यांच्या मस्तकाला हात ठेवला, त्याला षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय यांचा उपदेश केला आणि त्यावेळी एक मोठे आश्चर्य घडले. राजाच्या शरीरातून शेकडो कावळ्यांच्या रूपाने मोठमोठी पापे निघून गेली. शिवनाम राजाच्या कानी पडले, मात्र त्यांची आग सहन न होऊन पाप पळाले. ते कावळ्यांचे पंख जळले. कित्येक तर बाहेर पडता पडता भस्मसात झाले. शुष्क काटेरी झाडांचे वन जसे अग्नी जळून जाते तसे पाप जळून गेले. राजा आश्चर्याने पाहतच राहिला. त्याने स्वतःच्या देहाकडे पाहिले. तो देहही देवासारखा दिव्य झाला. राजा गुरूंना म्हणाला, हे हो काय? एवढे कावळे माझ्या शरीरात कसे काय होते? आणि आता मी असा दिव्य देही कसा झालो? गर्ग म्हणाले, राजा, शिवनामाच्या प्रभावाने पाप दूर निघून गेले. ते पक्षीरूपाने गेले असे दृश्य तुला दिसले, कारण तुला बोध व्हावा अशी माझी इच्छा होती. राजा, अनेक जन्मातील पापे नष्ट होऊन तू आता निष्पाप झाला आहेस. त्यावेळी राजाचे मन सर्व पापातून मुक्त झाले. त्याने वारंवार गुरुस्तवन करण्यास प्रारंभ केला. गुरु महाराज, मी आज धन्य झालो. तुम्ही माझे अज्ञान दूर केलेत. पंचमहाभूते वेगळी केली. सारी देहांचा म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनमय ओ विज्ञानमय शरीराचा निराश केला. मी 25 तत्वांचा मेळ तो देह त्यात सापडलो होतो. मला क्रोधरूपी महिषासूर ग्रस्त करीत होता. कामरूपी वेताळ मला घुसळून काढीत होता. अशा कृष्णा, कल्पना, इच्छा, वासना, भ्रांती, विस्मृती या साऱ्या जखिणी तर माझी विटंबना करीत होत्या. हा सगळा मायेचा प्रसारा, पण त्याचा तुम्ही क्षणार्धात निचारा केला. तुम्ही किती दयाळू आहात. धन्य झालो मी. तुमच्या कृपेने मला पूर्वजन्माचे स्मरण झाले आहे. कितीतरी पापे काकरूपाने माझ्या शरीरातून निघून गेली. हे गुरुश्रेष्ठा, अनंत पूर्वजन्मात मी कधी सुवर्ण चोरले होते. मी कधी भक्षण केले होते, मद्यपान केले होते, अयोग्य स्त्री गमन केले होते, गुरूंची निंदा केली होती, कितीतरी हत्या केल्या. गायींची हत्या, ब्राह्मणाची हत्या, स्त्रीची हत्या, पशुहत्या, बालहत्या, परनिंदा केली. भक्तांना छळले, धर्माचा लोप केला. मी सर्वांशी द्रोह केला. मित्रांचा, गुरूंचा, वेदांचा, सर्व विश्वांचा द्रोह केला. मी देवळे भस्म केली. कोणाला छळून नपुसकही केले. अन्नदान करताना कमी जास्त पंक्तीभेद केला. एवढेच काय, श्री शंकर व श्री विष्णू यांच्यातही भेदभाव मानला.
मी दुसऱ्यांचे ज्ञान माझे म्हणून मिरवले, ग्रंथांची ही चोरी केली, पक्षांना ठार मारले, मिथ्यावाद केला, पाखंड मते मांडली, दुसऱ्यात व माझ्यात भेदभाव मनात धरला, स्वतःला गर्वाने मोठा समजलो, पण भ्रष्ट अशा साधन मार्गाचा पुरस्कार केला. मी स्त्री लंपट होतो, दुराचारी होतो, केलेल्या उपकाराचे स्मरण न ठेवता मी कृतज्ञपणा केला, दुसऱ्यांच्या धनाचा अपहार केला. मी कर्मभ्रष्ट होतो, मी तीर्थांची निंदा केली, मी धार्मिकतेचा आव आणून स्वार्थावर दृष्टी ठेवली, मी गुरूंना छळले. काही जन्मात तर मी आईबापांना जीवे मारले, दुबळ्या लोकांना मारले, दिनांना मारले, गोत्रातील लोकांचा वध केला, प्रत्यक्ष बहिणींचाही वध केला, कन्या, गायी, घोडे, घर, दूध इत्यादी गोष्टींचा विक्रय केला, गावेच्या गावे जाळली, आत्मघातही केला. एवढी पापे मी कित्येक जन्मात तरी केली आणि क्षुद्र पापांची तर गणतीच नाही. हे गुरुश्रेष्ठा, शिवनामाच्या प्रभावाने एवढी सर्व पापे मला सोडून गेली व मी शुद्ध झालो. मी काही पुण्यही केले म्हणून मला नरदेह मिळाला, राजपद मिळाले आणि भाग्यथोर म्हणून गुरुकृपा झाली व माझा उद्धार झाला. आता मी गुरुप्रतापाने भवसागर तार उतरलो असे म्हणून गर्गमुनींनी वारंवार स्तुती करून राजा त्यांना वंदन करून मथुरा नगरीत परत गेला. राणी कलावतीने याप्रमाणे चातुर्याने राजाचा उद्धार केला. राजा शिव मंत्राचा नित्य जप करू लागला. त्याचे राज्य वाढले. राज्यात आकर्षण कधीच नव्हते. वैधव्य आणि रोगांनी मृत्यू नाही असे झाले. त्याने कलावतीबरोबर आनंदाने सुखाने राज्य केले. राजाने आपल्या प्रजाजनांनाही शंकराची भक्ती व उपासना करण्यास प्रोत्साहन दिले. रुद्राभिषेक करविले, अन्नदाने ब्राह्मण भोजने करविली आणि सर्वत्र शिवभक्तीचा प्रसार केला. हे दाशर्य राजाचे आख्यान ऐकतील, त्यांच्या पठणाधिकांना प्रोत्साहन देतील, त्यांचा संसारही सफल होईल, त्यांचे रक्षण होईल व स्वतः शंकरच करतील. आणि जे लोक शिवमहिमा वर्णन करतील त्यांचे जीवन धन्य होईल. यापुढे तर अमृतापेक्षा गोड अशी कथा. पंडित, चतुर, प्रेमळ, गुरुभक्त असे श्रोते ती कथा श्रवण करो. शूलपाणी शंकर हा पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप असून श्रीधर कवींच्या मुखाने तो सर्व कथा वदवून घेत आहे. यात संशय नाही. स्वतः पांडुरंगाच्या मुकुटाच्या ठिकाणी शिवाची पिंडी आहे. पूर्ण अशा ब्रह्मानंदाचा कधी बेरंग होत नाही की तो कधी भंगही पावत नाही. स्कंद रूपातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत हा भाग प्रेमळ सज्जनांनी नित्य श्रवण करावा अशी विनंती आहे. श्री शाम सदाशिवार्पणमस्तु.